नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. एक नवीन गोष्ट मित्रमणेबद्दल झाली आहे की मित्रमणेशी आणखी एक महत्त्वाची दोन माणसं म्हणा, दोन कंपन्या, दोन मंडळी जोडली गेलेली आहेत. एक आहे मित्रमणे, आता को पॉवर्ड बाय त्रिशा डेव्हलपर्स, आणि असोसिएट पार्टनर असणार आहेत मांडके हिअरिंग सर्व्हिसेस. तर या दोघांचेही आभार. आणि अर्थातच आज आपण ज्यासाठी जमलो आहोत त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी की अक्षय तृतीया आहेच, चांगला मुहूर्त आहे आणि या निमित्तानं एक महत्त्वाची व्यक्ती आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. फार वेळ घेत नाही, स्वागत करूया राहुल देशपांडेचं. राहुल, मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू. आजचा हिंदुस्थानी संगीतातला महत्त्वाचा आवाज, गायक म्हणून तो आपल्याला माहिती आहे, पण तो आता केवळ गायक उरलेला नाही आहे, तर तो आता अभिनेताही झालेला आहे, तो उत्तम संगीतकारही आहे आणि आता उत्तम आयोजकही आहे. वसंतोत्सवासारखा खूप चांगला कार्यक्रम इतके वर्ष सातत्यानं तू करतो आहेस, तर तुझं स्वागत. धन्यवाद. या निमित्तानं मला असा एक वेगळाच प्रश्न आला मनात. लहानपणापासून आपण गात असतो, तू गात होतास, जेव्हा आपण गायला लागतो तेव्हा एका विशिष्ट वेळात जेव्हा आपल्याला हळूहळू गाणं समजायला लागतं, शाळेमध्ये पहिली दुसरी तिसरीत वगैरे, तर कुठेही गाणं म्हणायला सांगितलं की आपण एक आपलं ठरलेलं गाणं म्हणत असतो. जसं मी जेव्हा गाणं शिकायचो तेव्हा मला जेव्हा गाणं म्हणायला सांगायचं तेव्हा मी सारेगमपधीनेसा गाणे गारे पावसा असं एक गाणं होतं. तू जेव्हा लहानपणी गायला लागलास किंवा जिथं हळूहळू वर्गामध्ये पाहुण्यांमध्ये गायला सुरुवात केलीस की राहुल गाणं 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 म्हणणं, तेव्हा काय गायचं? ठरलेली अशी गाणी होती का? अगदी आठवत आहे मला. मी 6व्या वर्षी पिंपळखेरे भुवनकडे गाणं शिकायला लागलो. 7व्या वर्षी त्यांच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कार्यक्रम होता आणि त्यांनी बसवून घेतलं होतं माझ्याकडनं. आणि मग त्याच्यानंतर जे कोण घरी यायचं तेव्हा मी ती दुर्गामधली बंदिश तेवढंच म्हणा, अगदी लगेच मांडी घालून बसायचो आणि ती बंदिश म्हणायचो. छबिली छैल खेले होरी, छबिली छैल खेले होरी, आज रंग है बिरज में कैसे की सखी, छबिली छैल खेले. हे मी प्रत्येक खेपेला हेच म्हणायचो फक्त, दुसरं मला काही यायचं नाही. पण तुझा आवडता राग दुर्गा होता तेव्हा? नाही, माझा आवडता नाही, तो माझ्याकडनं पिंपळखेरे बुवांनी बसवून घेतला होता, त्यामुळे मी तो म्हणायचो नेहमी. ह्या सगळ्या तुझ्या गाण्याच्या प्रवासामधले टप्पे असतात. बरोबर. तू जेव्हा गायला लागलास, लहान असताना आपल्याला कळत नाही आपण कोणाचे नातू आहोत, आपण काय बॅगेज घेऊन आलोय. तर तुला या बॅगेजची जाणीव कधी व्हायला लागली की तुला आधीच माहित होतं की काय होणार आहे पुढे? मी नागपूरला माझा कार्यक्रम ठेवला होता. मैफिल नावाची एक संस्था होती, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करायचे. आणि वसंतरावांचं गाव नागपूर हे, आणि त्यांचा नातू म्हणून मी खूप लहान होतो, 12-1 वर्षाचा होतो तेव्हा. माझं गाणं तिकडे झालं आणि मी झोपतो खूप लवकर, आजही झोपतो. जेव्हा कार्यक्रम नसेल तेव्हा 9:30 वाजता मी झोपलेलो असतो. हो, तेव्हा तर मी आणखी लवकर झोपायचो. तेव्हा मी 8 वाजता झोपायचो. तर माझी वेळ होती 7ची, तर मी ठरवलं का नाही 6ची, 5:30 का 6ची वेळ होती. तर मी भिंपलाच ठरवून गेलो होतो की हे आपण गाऊया अमुक तमुक. आणि हळूहळू त्याच्या आधी कुणाचं काय काय होतं ते गाणं पुढे पुढे जात गेली वेळ. आणि मी माझ्या वडिलांना सांगितलं, बापू मला झोप आली आता. तो म्हणला, नाही नाही, तू असं करू नको, आपण नंतर तुला मी रसगुल्ले देतो, अमुक खाऊयात आपण, हे करू. तर तेव्हा मी साधारण 7 वाजता वगैरे माझं गाणं झालं. तर मला वाटतं मी मारवा गायला होतो. आणि त्यानंतर अनेक कुमारजींच्या गोष्टी ज्या अगदी माझ्या काय म्हणतात त्याला, कधी कोणी सांगितलं तर पहिली गोष्ट माझ्या तोंडातनं कुमारजींचीच यायची. तर दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला की नातू वसंतरावांचा पण बाज मात्र कुमारांचा. ओहो. आणि ते थोडेसे नाराज झाले, कारण नागपूरकर खूप नाराज कोण झाले? नागपूरकर नाराज. हो, कारण त्यांची इच्छा होती की अरे वसंतरावांचा नातू आहे, तो पोट्टा, तू त्यांचं गायला पाहिजे. आणि मी सगळं आपलं कुमारजींचं गातोय. तर ही अगदी मला आठवण आहे. तेव्हा मला जाणवलं की अरे, की आपल्यावरती केवढं मोठं, म्हणजे ओझं म्हणत नाही मी, पण जबाबदारी आहे. आणि
पण ती जबाबदारी म्हणूनच ठेवली, मी त्याचं ओझं नाही बनवून दिलं. जे माझ्या करता कुमारजींपासून गाणं सुरू व्हायचं आणि कुमारजींच्या इथे येऊन थांबायचं, हे मला माहित नव्हतं. हा. बर. आणि म्हणून मी उषाताईंकडे शिकायला लागलो. ती अगदी माझ्या कलाकारांनी मला शिकवायची, उषाताई चिपलगट्टी. आणि नंतर मुकुल काका आला, आणि ज्याला खऱ्या अर्थाने दिशा दाखवणं म्हणतो. म्हणजे गुरु आपल्याला काय देतो, तर माझ्या आजोबांनी एक ठिकाणी खूप छान म्हणले की आपली प्रकृती देऊन जातो. वा वा. गुरु काय देतो शिष्याला. मुकुल काकांचा आवाज इतका चपळ पण आहे, अतिशय आत घुसतो. तो का घुसतो, कसा घुसतो. मला त्यांच्याकडनं टप्पा शिकायचा होता, अमुक तमुक, तर ते कधीही मला हवं ते सांगायचं नाही. म्हणजे असं होतं की मी तेव्हा 6 वाजता त्यांच्या घरी जायचो. इथे पुण्यामध्ये ते एकांच्याकडे यायचे, तर ते रूमच्या बाहेर फेऱ्या मारत असायचे. बरं, मी जेव्हा 6 वाजता जायचो ना, तेव्हा मग हे मुद्दामून सांगण्यासारखी गोष्ट आहे. मुकुल काकाची मला का आठवण येते, खूप येते, की मांडी घालून बसलेले असायचे ते पद्मासनामध्ये, आणि ते जेव्हा उठायचे तेव्हा पूर्ण, म्हणजे ते रात्रभर बसलेले असतील कायम कदाचित, कारण पूर्ण घाम असायचा, खालती पाणी असायचं, आणि मग ते उठायचे आणि येरझाऱ्या मारत बसायचे. बरं, ती एकच गोष्ट, फॉर एक्झाम्पल, अलबेला सजन आयो रे मोरा मन अत सुख पायो रे, हे चालू होतं. आणि एक तानेचा काय म्हणतात त्याला पलटा होता, जो त्यांनी इतका सरकीने घेतला, आणि तो म्हणजे अशा गोष्टी इतक्या आतपर्यंत तुमच्या खोलवर रुतून बसतात. ते आठवलं तरी माझ्या अंगावरनं शहार येतो की मला तसं अजूनही गाता येत नाही, किंवा मला माहिती नाही कधी येईल किंवा येणारच नाही कदाचित. तर मी म्हणलं हे, तर त्यांनी माझ्याकडनं 3 तास बसून हळूहळू हे इतकं असं असं करत करत ते जितकं माझ्या गळ्यातनं येऊ शकेल करून घेतलं. अशा पद्धतीचं ते शिक्षण होतं. किंवा मला आठवतंय, आम्ही रस्त्यावरनं चाललो होतो, मला इथेच कर्वे रोडवरनं, आणि कुठेतरी एका हॉटेलमध्ये घेऊन गेले ते मला, आणि उडप्याचं हॉटेल होतं. त्यांनी खूप काय काय ऑर्डर करून ठेवलं, खूप ऑर्डर केलं, आणि त्यांनी एवढंच खाल्लं. बरं. म्हटलं काका मला हे कसं जाईल, शिकायचं नाही माझ्याकडे. म्हणलं हो, खा. आता ह्याच्यातून आज जेव्हा मी राहुलचं गाणं ऐकतो तेव्हा मला वसंतराव दिसायला लागतं. म्हणजे वसंतरावांची छबी, वसंतरावांचं गाणं मला आठवतं, किंवा आपल्या गाण्यातनं वसंतरावजी आठवणं, मग यातनं राहुल देशपांडेचं गाणं अफेक्ट होत नाही का? मला असं वाटतं की आपण स्वतःचं गाणं म्हणजे काय, तर आपण एक हे सगळ्यात महत्वाची गोष्ट मान्य करायला पाहिजे की स्वतःच म्हणून आपलं काहीच नसतं. म्हणजे आता मी उदंड भीमसेनजींचं गाणं ऐकलंय, किंवा किशोरीताईंचं ऐकलंय, कुमारजींचं तर ऐकलंयच, आणि आजोबांचंही ऐकलं. होय. नंतर असं झालं की कुमारजींचं गाणं अजूनही बेस जर तू माझ्या गाण्याचा म्हटलास तर तोच आहे. बर, तोच आहे. आजोबाई कुमार काकांकडे काही वर्ष शिकलीच. म्हणजे मला अशी मैत्री पण खूप कमालीची मैत्री आहे. म्हणजे एकीकडे वसंतराव आणि पुलंची मैत्री, आणि एकीकडे कुमारजींची आणि वसंतरावांची मैत्री. म्हणजे सांगीतिक पण, म्हणजे माझ्याकडे जवळजवळ 60 पत्र असतील कुमार काकांची, की वसंता मी आज हे नवीन केलंय, कधी एकदा तुला ऐकवतो, असं झालंय. ते गाठ्यात. किंवा असं एक माझ्या आजीनी मला सांगितलं होतं की त्यांना इतकं एकत्र राहायचं होतं की त्यांनी ते जे राहत आहेत देवासला, त्याच्या समोर एक प्लॉट बघितला होता. ते म्हणले, वसंत तू इथे ये, आपण गाणं करू. तर इतकी ती, किंवा बरेच दिवस भेटले नाही म्हणून 2 ओळी त्यांनी माझ्या आजोबांनी त्यांना पाठवल्या, फक्त 2 ओळी लिहून, आणि मला त्या 2 ओळी सापडल्या. आजोबा असे खूप, त्यांचं अक्षर खूप छोटस बारकं, अतिशय छान अक्षर होतं, पण खूप मला वाटतं की परिस्थितीच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त आपल्याला लिहिता येईल का, जपून लिहायचं. छोट्या छोट्या एवढ्या डायऱ्या असायच्या पूर्वीच्या. तर त्यांनी लिहिलं होतं, मैं आऊं तोरे मंदरवा पैया परन देहो विरो मन बसिया. आणि फक्त कुमार काकांच्या 2च ओळी आल्या, अरे मेरो मढैया तोरा आहे रे, काय धरे चरण मेरो मन बसिया. काय बोलतो? हो. आणि नंतर
अनुपराग विलासमध्ये त्यांनी ती बापरे, बंदिश मधुवंतीमध्ये हो. बांधली. तुझं गाणं ऐकल्यावर वसंतरावांची आठवणी हा, येते. तर तो विषय मी सांगतो हा. की याच्या बरोबरीने मी म्हणतो की किशोरीताईंचं पण माझ्यावरती म्हणजे मी ऐकल्यामुळे संस्कार झाले किंवा भीमसेनजींचे झाले. त्यामुळे आत्ता मी जर गायला बसलो तर वसंतरावांची कधीतरी आठवण येईल, कुठेतरी कुमारजी दिसतील, कुठेतरी मुकुल काका दिसतील. ह्या लोकांच्या गायकीमध्ये हेच व्हायचं ना. ज्यांनी ऐकले नाहीत ओंकारनाथ ठाकूर, ज्यांनी देवदार मास्तर ऐकले नसतील, तेच होतं ना यांच्या गाण्यामध्ये. वसंतरावांच्या गाण्यामध्ये तुला कुमारजी पण कधी कधी दिसतील, सुरेश बाबूंच्याकडे 10 वर्ष शिकले सुरेश बाबू इतके दिसतात. त्याच्यानंतर नीट ऐकलं तर तुम्हाला अमन अली खान साहेब दिसतात, अमन अलींकडे शिकलेले भेंडी बाजार घराण्यामध्ये. किंवा दीनानाथ राव तर असेच दिसतात की जसं माझ्या डोळ्यासमोर एक कुमार काका होते तसे ते त्यांच्यासमोर दीनानाथच होते कायम. त्यामुळे ह्या गोष्टी आपण त्या अंगाने आपण विचार करत नाही, कारण ते आपल्याला अवेलेबल नाही, माहित नसतं, आणि आपण त्या दृष्टीने ती गोष्ट ऐकत नाही. किंवा मला हेही आठवत आहे, एकदा भाई काकांनी, तेव्हा त्यांना बाहेर येता यायचं नाही कार्यक्रम ऐकायला, त्यांना पार्किन्सन झाला होता. तर ते काय करायचे की मला सांगायचे की तुझं गाणं झालं की मला कॅसेट आणून दे तुझी, बरं का. ती ऐकून झाली की मग तू आणि बापू दोघं या, कॅसेट घेऊन जा. तर एक गाणं झालं होतं माझं TIFR ला, त्यांच्याच भाच्यानी केलं होतं दिनेश काकांनी. तर ते गाणं झालं, त्याची मी कॅसेट जाऊन त्यांना देऊन आलो. मग एक आठवड्यानी सुनीता काकूचा फोन आला की अरे भाई म्हणतोय तुम्ही या आणि कॅसेट घेऊन जा. तर आम्ही सकाळी गेलो तर भाई काका तेव्हा नाही वडिलांना सांगत होते. ते म्हणले बापू आपला राहुल वसंताचंही गाणं गात नाही, कुमारचंही गाणं गात नाही, राहुलचं गाणं गातो. ते म्हणले तुला मी आत्ता एक खूप मोठा गुरुमंत्र देतो जो कोणी तुला सांगणार नाही. ते म्हणले वसंताही हयात नाही, कुमारही नाही, पण त्यांच्या कॅसेट्स अवेलेबल आहेत. तेव्हा कॅसेट होत्या, CD नाही. जितकं तुला ऐकता येईल तू ऐक, तुला तुझी वाट सापडेल. मधल्या काळामध्ये तुझ्या आणि नेहाच्या आयुष्यात जे झालं, तुम्ही वेगळे झाला, हा अनेकांच्या मनातला प्रश्न आहे. किती लोकांनी तुला विचारलं मला माहित नाही, पण आपल्या मैत्रीचं हे घेऊन मी विचारतो. तुमच्या दोघांमध्ये वेगळं होणं किंवा तुम्ही दोघं एकत्र नाही किंवा वेगळं होणं ही तुमची व्यक्तिगत बाब होती. तुम्ही वेगळे होता हे सोशल मीडियावर सांगायची काय गरज वाटली तुला? सांगतो. मला असं वाटतं की एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून अतिशय प्रामाणिक आहे. रेणुका, मी, नेहा असे तुला खूप पोस्ट दिसतील आधी. होय, खूप. आणि मला असं वाटलं की ही एक माझी जबाबदारी आहे की जी माझी सगळी फॉलो करणारी लोक असतील, समाजातली जी मला काय म्हणतात त्याला लोक फॅन्स म्हणून असतील, तर बुवा आता हा अध्याय संपलाय एवढंच त्याच्या मागे हेतू होता. कारण अदरवाईज सगळीकडे आम्ही कुठे गेलो बाहेर की आमचे फोटो असायचे. मी असं काही काय म्हणतात त्याला एक्झिबिशन लावायचो नाही की आज मी इकडे गेलो बरं का इकडे आणि अमुक हे केलं, तसं नाही. मी अगदी जेवढ्याच तेवढं ठेवलं होतं, पण खूप तशा पोस्ट आहेत आणि त्या अजूनही आहेत. सो मला असं वाटलं की आपण हा अध्याय संपलाय आता, आपण हे पण लोकांना सांगायला पाहिजे. तेवढंच, त्याच्या मागे दुसरं काही हेतू नव्हता. आमचे संबंध आजही खूप चांगले आहेत. रेणुकाचे आम्ही आई वडील आहोत आणि ते कायम राहू. सो अजूनही मी पोस्ट टाकताना आता रेणुकाची टाकली होती, त्याच्यामध्ये पण नेहा होती, नेहानी पण टाकली होती पोस्ट जी आम्ही एकत्र ऍक्सेप्ट केलेली. सो म्युच्युअली झाले. मग त्याच्यात काही असं मला असं वाटत नाही की एखादा अध्याय संपल्यानंतर आपण कशी तुझी चूक होती, कशी माझी चूक नव्हती असं आपण म्हणतो, असं काही नाहीये. वी कॅन डिसाइड टू आउटग्रो अ पर्सन. आणि हे काही मुद्दामून होत नाही, त्याला विविध कारणं असतात ज्याच्यामध्ये तुमचीही चूक असते, तुम्हाला वाटतं समोरच्याचे तर त्याचीही चूक असते. सो देर आर ऑलवेज 2 साइड्स टू दिस कॉइन. मला वाटतं की अननेसेसरी त्याचा खूप मोठा बाऊ करतो आपण. ही जी वेव आली एकदम, ती टॅकल कशी केलीस तू? तुला फोन खूप आले असतील मे बी. मी एकही फोन नाही घेतला.
मला बोलायचंच नव्हतं कोणाशी. हा वैयक्तिक विषय आहे माझा. आणि कशाला बोला म्हणजे काय सांगायचं बोल? म्हणजे सगळं सांगून म्हणजे झालंय. सिंपल सांगू का तुम्हाला, मी कसा बरोबर होतो आणि माझ्यावर कसा अन्याय झाला आणि हे झालं हे का मी सांगायचं, कारण हे झालेलं नाहीये. मग हे सगळं एक्सप्लेन करत बसण्याकरता एवढा वेळ कशाला खर्च करायचा याच्यावरती. या फील्ड मधलाच आहेस, तुला माहिती आहे की ग्लॅमर काय असतं, लोकप्रियता काय असते, तुला माहिती आहे. पण मग ह्याचा त्रास नेहाला आणि रेणुकाला पण झाला का? 100%. नेहालाही झाला, खूप त्रास झाला. रेणुकाला तर खूप जास्ती त्रास झाला. मग या आलेला हो. लॅशचा. हो, सगळ्यांना झाला. आणि मला असं वाटतं की परत एकदा खूप ह्याच्यावर आपण बोललो आता खूप, पण इट्स अ व्हेरी पर्सनल थिंग. आणि मी हॅव्हिंग सेड दॅट, जरी पर्सनल असली तरी हे कुणाच्याही आयुष्यात होऊ शकतं. याच्यामुळे दोन्ही व्यक्ती वाईट ठरत नाही किंवा कुणाची चूक आहे, हा असाच आहे, याला काही अक्कलच नाही, याचं कुठेतरी बाहेर लफडं असेल, या असल्या गोष्टी आता त्याला काय अंत नाही, अंतच नाही. आणि मग कुठे आपण या निमित्तानं ओके, हा विषय पुरे. तर गायक म्हणून पूर्ण एक चांगल्या अर्थानं प्रस्थापित झाल्यानंतर तू अभिनयाकडे वळलेला पण दिसायला लागलास, नाटकांमध्ये पण दिसायला लागलास, सिनेमामध्ये पण दिसायला लागला. बरं, मराठीत दिसत होतो पण बरं होतं, आता एकदम हिंदीमध्ये पण दिसायला लागलास. हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे की माझ्यातलं आता कलाकारही मला काहीतरी जागा व्हायला लागलाय, हे काय होतं? थँक्स टू युट्यूब. अच्छा. हा, मी जी काही युट्यूबची गाणी म्हणजे सुरुवातीला मी नुसतीच गाणी करायचो, तेव्हा कोणी सबस्क्रायबर नाही, काही नाही. आणि सुरू झालं ह्याच्यामध्ये आपल्या कोविडमध्ये, काही काम नाही दुसरं करायला, त्याच्यामुळे मी असेच गाणी गायचो. आणि जी गाणी मला आवडायची पण मी गाता येत नाही ती गायला लागलो. मग हळूहळू मला प्रतिक्रिया यायला लागल्या की अरे हे आम्हाला खूप आवडतंय, अमुक आहे तमुक आहे. तसंच विशालजींचं एक गाणं मी केलं होतं, पाणी पाणी रे. बर. तर त्यांचा फोन आला मला की माझ्या गाण्याचं आतापर्यंत असं विश्लेषण आणि अशी अनालिसिस कोणीच कुठलं गाणं केलं होतंस तू? पाणी पाणी रे. अच्छा. तर त्याच्यानंतर मग ते वसंत उत्सवाला आले, एकही रुपया न घेता आले. त्यांनी एकही रुपया घेतला नाही. हे मुद्दाम का सांगावंसं वाटतं, कारण अजूनही कलाकार आहेत असे. त्यानंतर आम्ही 4-5 कार्यक्रम एकत्र केले. लंडनला आम्ही एकत्र होतो. तर लंडनला जेव्हा मी होतो तेव्हा ते मला म्हणले कि एक बहुत इंटरेस्टिंग रोल है तुम्हारे लिए, पर तुम देखो एक बार, अगर तुम्हें करना है तो. तर ते म्हणले मी तुझी स्क्रीन टेस्ट वगैरे सगळी. मी म्हणलं मी कधी आयुष्यात स्क्रीन टेस्ट केली आणि हिंदीचं तर मला काही कल्पनाच नाही. तर ते म्हणले डोंट वरी, मी असेन तिकडे. तर मग त्यांच्याकडे जाऊन मी ती स्क्रीन टेस्ट केली. वेगळाच रोल होता. आणि ते म्हणले मला त्याच्यामध्ये म्युझिक तुझं वापरायचं आहे. दॅट इज द ओनली रिझन वाय एम व्हेरी एक्सायटेड टू कास्ट यू. तर ते सगळं त्यांच्या पसंतीस पडलं आणि माझ्यासाठी तो इतका एक वेगळा अनुभव होता, खूप वेगळा, शिकवणारा. मला खूप शिकायला मिळालं. तो नुसतं तिकडे जाऊन ती प्रोसेस बघणं पण कसं चालतंय, म्हणजे मराठीपेक्षा एक खूप मोठा कॅनव्हास असतो ना तो. आणि त्याच्यात नाना पण होते. त्याच्यामुळे सुदैवानी नानांची ओळख असल्यामुळे मला सोपं गेलं त्यांच्याबरोबर. पण बाकी सगळ्यांबरोबर काम करायलाही खूप मजा आली. त्यासाठी वाढवली होती तू? त्याच्यासाठी वाढवली होती. नवी पिढी जी गाते आहे, नव्या पिढीला जे संस्कार मिळत आहेत किंवा या रियालिटी शोच्या निमित्तानं तुला जे पाहता आलं ते काय होतं? त्यांना मिळणारं शिक्षण योग्य वाटतंय का तुला? ते सहेतुक आहे का? काय असायला पाहिजे? आत्ता काय होतंय? काय सांगू शकशील याच्या बाबतीत? हे इतकं सगळं जुनं झालंय ना आता की 2009 का 10 साली सारेगमाचा मी जज होतो, तेव्हा आपली शरीव दाते, खूप छान छान मुलं, शुभम खंडाळकर, ही सगळी आली होती. आणि तेव्हा मला आठवते मी त्या सगळ्यांबरोबर बसायचो, त्यांना मी रियाज कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर करून घ्यायचो. मला कायम वाटतं की पालकांची जास्ती जबाबदारी आहे. कारण बरीच मुलं छोट्या गावात नाही येतात. म्हणजे जर मी चुकून असं म्हटलं की बुवा नाही हा तू चांगला गायलास, तर त्यांच्या शाळेमध्ये असेल, त्यांच्या आजूबाजूची जी मुलं असतील ती पण म्हणतात की हा चांगला गातच नाही, हे तर टीव्हीवर म्हटलंय. सो तेव्हा मला लक्षात आलं की असं नाही बोलायला पाहिजे. आपण खूप वेगळ्या हेतूने बोलून जातो ते. पण हेच जर आपण असं सांगितलं की तुझा प्रयत्न चांगला होता, पण अजून ह्याच्याकडे थोडं लक्ष दिलंस तर चांगलं होईल. कारण छोटी मुलं आहेत, ती इम्प्रेशनेबल आहेत.
तेव्हा मला कळायचं नाही. मी एकदम अर्धा तास एकाला बोललो होतो मुलाला, आणि मग मला येऊन आपला दीपक आहे याचा झीचा, त्यांनी मला येऊन सांगितलं की राहुल तू असं बोललास ना, तो बरोबर आहे तुझं बोलणं जे काय आहे, पण ते असं अफेक्ट होतं. तेव्हा मी शिकलो की अरे असं नाही बोलायला पाहिजे. किती छान आहे. वा, याच नोटला आपण थांबूया. मला अशी अपेक्षा आहे की राहुलच्या आणि माझ्या आजच्या गप्पांमधनं तुमच्यामध्येही काही झिरपलं असेल. घेण्यासारखं खूप आहे. तर हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. राहुल, तू आवर्जून आलास याबद्दल खरंच आभार. थँक्यू. मित्र म्हणे को पॉवर्ड बाय त्रिशा डेव्हलपर्स, असोसिएट पार्टनर मांडके हेरिंग सर्व्हिसेस. आपण इथं थांबूया. एपिसोड नक्की इतरांनाही पाठवा, सबस्क्राईब करा, आणि अर्थातच चांगला वाटलं तर जरूर सांगा. राहुल सोशल मीडियावर आहे, मी सुद्धा आहे. थांबतो. भले ते घडो. थँक्यू राहुल. थँक्यू. इतकं त्याचं ट्रोलिंग झालं की मी देशद्रोही आहे इथपर्यंत. असं कसं होईल की मी असाच आहे, मी आगावच आहे, अमुकच आहे. मी वाटू शकतो आगाव, मी आगाव अजिबात नाहीये. आपण स्वतःपुरतं गातो, आपल्याला आवडलं की लोकांना. 0 मार्क आहेत ह्या थॉटला. कॉलेजमध्ये कधीतरी पबमध्ये गेलेलो आहे मी आणि खूप नाचलोय, पण घरी आल्यानंतर जेव्हा मला वडिलांनी विचारलं अरे कोणत्या गाण्यावर नाचलास, इफ यू आर अफ्रेड ऑफ फॉलिंग यू विल नेव्हर डिस्कवर समथिंग.